तर माझा एक व्हिडिओ होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मी एका महिन्याला 1.5 लाख रुपये कसे कमवले। तर तो मी एक्सपिरियन्स जो आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता। तर थँक्यू, खूप जणांनी या व्हिडिओला खूप जास्त चांगला रिस्पॉन्स दिला, मला खूप जास्त पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या। पण त्याच्यामध्ये एक कमेंट होती ती मला खूप जास्त खटकली, मी नाही म्हणू शकत, पण थोडीशी वेगळी वाटली। तर त्याच कमेंटबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कमेंट अशी होती की मॅडम तुम्ही जो नंबर सांगितला 1.5 लाख रुपये, तर तो खरंच खूप मोठा नंबर आहे आणि तुम्ही जे सांगताय तर ते एक फेरी टेल टाईप वाटते, कारण मी त्याच्यामध्ये फेरी टेलचा उल्लेख केला होता। तर त्यामुळे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही जे सांगताय तर ते खरंच फेरी टेल सारखं वाटतं आणि ते फक्त या ज्या गोष्टी असतात तर त्या ऐकायला चांगल्या वाटतात, मोठे नंबर्स जे आहेत तर ते ऐकायला चांगले वाटतात। तर यावरून मी तुम्हाला माझा पर्सनली मी एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो नक्कीच म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे तो एक्सपिरियन्स, किंवा पर्सनली मला तो खूप जास्त मी अटॅच करते त्या एक्सपिरियन्सला। तर मी एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते। तर माझी मी पहिली बॅच चालू केली, माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की माझ्याकडे जी स्किल आहे ग्राफिक्सची, जी मी कॅनवा यूज करते आणि मी जे स्वतःसाठी इन्कम सोर्स जनरेट करते, तर ही जी स्किल आहे तर ही मी दुसऱ्या लोकांना सुद्धा शिकवू शकते, सो दॅट मी जसं घरातून काम करते तर त्याचप्रमाणे जे बाकीचे लोक आहेत तर ते सुद्धा त्यांच्या घरातून काम करतील। तर ज्यावेळी माझ्याकडे ही एक्सपिरियन्स ही कल्पना आली तर त्यावेळी ही मी घरातल्यांना शेअर केली आणि मला सांगायला खूप जास्त चांगलं वाटतं की मी ज्यावेळी क्लासचा एक पोस्टर बनवला आणि तो मी पोस्टर अनाउन्स केला, तर त्यावेळी त्याच दिवशी माझं पहिलं जे ॲडमिशन आहे तर ते झालं। पहिलं ॲडमिशन झाल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवस मला कुठलंच ॲडमिशन झालं नव्हतं, एक सुद्धा ॲडमिशन झालं नव्हतं किंवा इन्क्वायरीसुद्धा मला या पर्टिक्युलर कोर्सबद्दल आलेली नव्हती। तर मनामध्ये खूप जास्त प्रश्न होते, शंका होता स्वतःबद्दल की हे मी करू शकते का नाही, पण आपण धाडस केलं, एक पुढं पाऊल टाकलंय, तर त्यामुळे हे जे काम आहे तर हे आपल्याला करायचंच आहे। मी माझ्या स्वतःची मानसिक तयारी अशी ठेवली होती की माझ्याकडे एक ॲडमिशन झालेलं आहे, जर माझ्याकडे बाकीचे ॲडमिशन्स नाही आले तर मी एक जे स्टुडंटने एनरोल केलेला आहे तर त्या एका स्टुडंटला मी शिकवणार, 1 महिना कंप्लीट कोर्स जो आहे तर तो देणार। तर इतकी मी मनाची तयारी ठेवून मी या फील्डमध्ये उतरले होते। पण लकीली माझ्याकडे एक 20 दिवसांच्या गॅपमध्ये मी कोर्स जो आहे तर तो थोडासा जास्त टाईम नंतरचा अनाऊन्स केला होता, त्यामुळे 20 दिवसांच्या गॅपमध्ये माझ्याकडे पहिला बॅचसाठी 12 स्टुडंट्स जे आहेत तर ते रजिस्टर झाले आणि खरंच माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट होती। मी एका स्टुडंटला शिकवायला तयार झाले होते, पण माझ्याकडे जे आहे तर ते 12 स्टुडंट्स जमा झाले आणि मला खूप छान वाटायचं तेव्हा। म्हणजे मी त्यावेळी माझा एक गोड एक्सपिरियन्स माझ्या आईसोबत आणि माझ्या मिस्टरांसोबत मी शेअर केला होता की मी त्यांना बोलले होते की माझ्याकडे मी फक्त 1 तास शिकवते, 1 तास मी 12 मुलांना शिकवते, माझ्याकडे 12,000 येतात। तर जे महिला आहेत तर त्या रिलेट करू शकतात, आपल्याला एखादी छोटी गोष्ट जरी असली तरी त्या गोष्टीचं खूप जास्त कौतुक असतं। तर त्यामुळे मी असं घरातल्यांना शेअर केलं होतं की मी 1 तासच फक्त क्लास घेते आणि माझ्याकडे 12,000 रुपये येतात, आणि जे की एखादी व्यक्ती फुल टाईम कामाला जाऊन कमवते तर त्याच्याबरोबर आहेत। तर माझ्यामध्ये इतकं पोटेन्शियल आहे, तर ते मी त्यांना समजून सांगण्यासाठी हे मी सांगितलं होतं। आणि त्यावेळी मी त्यांना बोलले होते की जर माझ्याकडे आता जसे 12 मुलं आहेत, तर जर माझ्याकडे कधी कधी 50 जर मुलं झाली तर मी 50,000 रुपये एका तासाला कमवू शकते, म्हणजे 1 तासभर मला हे करायचं आणि 50,000 कमवू शकते। आणि त्यावेळी कदाचित मला नाही माहिती त्यांनी मला पॉझिटिव्हली घेतलं होतं की नव्हतं, हसत घेतलं होतं, पण त्यावेळी ते जस्ट एक स्माईल दिला होता, माझ्या मम्मीने पण आणि मिस्टरांनी पण एक स्माईल दिला होता आणि ओके बोलले होते। म्हणजे कदाचित त्यांना सुद्धा डाऊट असेल की ही जे बोलते की 50 स्टुडंट्स हिच्याकडे येतील तर हे कधी होऊ शकतं का, तर हे खरंच एक फेरी टेल होतं। तर मी त्या कमेंटला निगेटिव्हली नाही घेता, तर मी जो कॉन्फिडन्स दाखवला होता माझ्या कामाप्रती किंवा माझ्या स्वतःचं जे पोटेन्शियल आहे, माझ्या स्वतःची जी कॅपॅबिलिटी आहे, मी काय करू शकते हे मला माहिती आहे। त्यामुळे ते मला इतरांनी त्याच्यावरती कसं रिॲक्ट करतात तर ते मला मॅटर नव्हतं करत। त्यावेळी मला फक्त इतकंच माहिती होतं की हा जो नंबर आहे तर तो मी अचीव करू शकते। आणि लास्ट बॅच तुम्ही बघितली तर माझी मेची जी बॅच चालू झाली आहे 9 मेला, तर त्या बॅचमध्ये मी स्क्रीनशॉट शेअर करते तुम्हाला। तर त्या बॅचमध्ये 70 स्टुडंट्स आहेत, 70 स्टुडंट्सनी जे आहे तर ते त्या बॅचमध्ये एनरोल केलेलं आहे। त्यानंतर 26 मार्चची आहे तर तिथे सुद्धा 50+ स्टुडंट्स आहेत, आणि त्यानंतर अजून एक बॅच नाईटची आपली तयार झालेली आहे, इव्हनिंगची मेची, तर त्या बॅच
ग्रुप्समध्ये सुद्धा 50 स्टुडंट्स आहेत. तर मी हा जो इन्कम आहे स्क्रीनशॉटसोबत ग्रुप्स जे माझे क्रिएट झालेले आहेत तर त्या ग्रुपच्या स्क्रीनशॉटसोबत शेअर केला होता. आणि आत्तासुद्धा ह्या जे ग्रुप्स आहेत या ग्रुप्सचा मी स्क्रीनशॉट शेअर करते की इतके स्टुडंट्स आपल्याकडे एनरोल झालेले आहेत. तर मी या कमेंटला खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स करते की आपल्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल, स्वतःवरती जर विश्वास असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या आपण अचीव्ह करू शकतो. या फील्डमध्येच नाही, आता बराच जो आपला ऑडियन्स आहे तर प्रत्येकाचे ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस असतील असं नाही. त्यांचा रिस्पेक्टिव्ह त्यांच्या फील्डमधला कोणताही व्यवसाय असू शकतो. तर त्या फील्डमध्ये सुरुवात आपल्याला करायची आहे. सुरुवातची आहे तर ती छोट्या गोष्टीपासून होणार आहे. नक्कीच आपल्याला सुरुवातची आहे कोणत्याही गोष्टीची तर ती अगदी छोट्यापासून चालू करायला लागते. आणि मोठी जी गोष्ट आहे, डोंगराचा जो टोक आहे तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आधी चालू करायला लागते. चालायला एखादी स्टेप दुसरी स्टेप आपल्याला चालू करायला लागतं. आपण खाली उभारतो आणि वरती डोंगराचं टोक बघून आपण म्हणतो नाही हे मला होणारच नाही, खूप मोठा टोक आहे, मी इथे जाऊच शकत नाही. तर स्वतःची जी आपण स्वतःला सांगतो ना मी जाऊ शकत नाही, तर त्यामुळे खूप जणांचे जे प्लॅन्स असतात तर ते अनसक्सेसफुल ठरतात ते चालू होण्याच्या आधी. जर आपण चालायला चालू केलं, एखादा ब्रेक आहे तर तो आपण ब्रेक घेत पण त्या जो हे आहे पीक आहे डोंगराचा तो आपण नक्की अचीव करू शकतो. तर मी हेच तुम्हाला सांगते की मी जो आहे तर मला पहिले ॲडमिशन्स जे आहेत तर तिथून मला 12,000 रुपये मिळाले होते. त्यानंतर मी अशी अपेक्षा केली होती की 25 स्टुडंट्स येतील, मग 50 स्टुडंट्स येतील, म्हणजे 50,000 होतील, मग 75 होतील, मग 1,00,000 होईल. पण लकीली माझा जो व्हिडिओ आहे तर तो व्हायरल झाला आणि नक्कीच मला 12,000 वरून जे आहे तर ते इतक्या लॅक्समध्ये मला ग्रीप मिळाला. तर नक्कीच इथे माझ्या केसमध्ये मला असं वाटतं पर्सनली माझा लक जो आहे तर त्याने मला साथ दिली. पण कधी साथ दिली ज्यावेळी मी 4-4.5 वर्ष कंटिन्युअसली या फील्डमध्ये स्ट्रगल करते, हार्ड वर्क करते, स्वतःला प्रूव्ह करते, सगळ्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन मी हे जे काम करते. तर ते ज्यावेळी मी केलं तर त्यावेळी 4-4.5 वर्षांनी लकने आहे तर ती मला साथ दिली. त्यामुळे जे नवीन व्यवसाय चालू करू इच्छितात किंवा नवीन कोणतंही काम चालू करू इच्छितात तर तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल, तुमच्याकडे अगदी पैसे जरी नसले तरी सगळ्यात महत्त्वाचा जो ऑर्नामेंट आपल्याकडे असावा तो आहे कॉन्फिडन्स. तर तुम्ही नक्कीच स्टार्ट करू शकताय. स्टार्ट करताना स्मॉल चालू करा आणि नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये तुमच्या फील्डमध्ये ग्रो होणार आहे. तर ज्यांनी कमेंट केली होती मला वाटतं त्यांना जे रिस्पॉन्स आहे तर तो मिळाला असेल. तर मी पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते मला खूप चांगले कमेंट्स येतात माझ्या व्हिडिओजवरती आणि त्याबद्दल मी खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणते. कारण हे जे कमेंट्स असतात तर ते तुमच्यामुळेच येतात. पण असे जे कमेंट्स असतात तर त्यामधून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं असतं, तर लोकांना तुम्हाला काहीतरी सांगण्यासारखं असतं. तर त्यामुळेच मी हा जो एक मेसेज होता, हा जो एक रिप्लाय होता तर आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक म्हणून घेतला. आणि तुमचं काय मत आहे या टॉपिकवरती, म्हणजे आपल्याला सुरुवात करताना स्मॉलमध्ये करायची आहे पण स्वप्न आपल्याला मोठी बघायचे, तर याच्यावरती तुमचं काय वैयक्तिक मत आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे सगळ्यांचे कमेंट्स खूप जास्त चांगले असतात आणि मनाला खूप जास्त स्पर्श करणारे तुमचे कमेंट्स असतात, स्पेशली लेडीजचे कमेंट्स. त्यामुळे मी आवर्जून तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचते आणि त्याला रिप्लाय करते. त्यामुळे नक्कीच कमेंट करा. आणि अजूनपर्यंत जर नवीन ऑडियन्स असाल तुम्ही, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिलेले आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचा कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत असतो जो तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह, मोटिवेशनल, लाईफ चेंजिंग आणि युजफुल असणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.